पहा हेमांगी बॅटिंग साठी आले गेले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहा हेमांगाने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला तर तेजस यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहा मॅच चालू होत नाही तोपर्यंत पारितोषिक लागले आणि आता अडचणी वाढणार की काय. ऑल सेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. हेमांगी सोबत विधी. तर पहिलं षटक मार्ग आहे. चैतालीच्या हातामध्ये चेंडू आहे. खूप महत्वाची मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली क्वालिफाय होणार आहे सेमीफायनल साठी. आणि सेमीफायनल साठी कराची स्ट्रायकर्स समोर मुक्काम पाडा हे बॅटल जे आपल्या भेटीला आलं. ऑलसेट आमचे ऑफिशियल पंच रेडी. बॅटर रेडी. बॉलर रेडी. सर्व काय रेडी. जिकडे चैताली सज्ज होते. पहिला बॉल. पहा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता बघू. पहिला बॉल. ओ फुल टॉसला मिस केलं गेलंय. ओ हो हो. आणि एच लागली गेली असं आमचे ऑफिशियल पंच सांगतात. बॅटला स्पर्श झाला होता त्यामुळे फक्त एकच धाव येते. पहा पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेले आणि एके धावेने धावांचा श्रीगणेश होत असताना काचेरी स्ट्राइक्स या संघाचा पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ क्लीन बोल्ट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. विधीला चेंडू समजला नाही. खेळकर पहिला विकेटचं बदन. बिग ब्लो डॉन. थँक्यू. कशा प्रकारे बाद झाले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा स्पर्श झाला नाही गेला. चेंडू खालीच राहिला आणि क्लीन बोल्ट यष्ट्या उद्ध्वस्त नकेकर बाद व्हावं लागलं होतं. नवीन बॅटर ईशा मैदानाच्या दिशेने दाखल होते. ओ फुल टॉस चेंडू पुन्हा फसलाय. पाठीमागून येता येता भरपूर उशीर झाला. आता इतका उशीर का हा सुद्धा प्रश्न आहे. सिंगल आली गेले. मॅच मध्ये मजा येणार आहे. आता मॅच मध्ये काय मजा येणार करायला अजूनही मार्ग नाहीये. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी लढत आहे. एका बाजूला काचेरी स्ट्रायकर समोर मुक्काम पाडा बॅटेल आहे. जिकडे आतापर्यंत खूप चांगली सुरुवात चैतालीकडून झाली गेली. चैतालीच्या हातामध्ये पुन्हा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो लेग स्टंपच्या बाहेर जात असताना पाठीमागे झाले होते चुकी आणि वाईड +1 अशा तब्बल 2 धावा आल्या गेल्यात. पहा 3 मध्ये 4 ही सुरुवात आहे. त्यामधून एक गडी बाद झालाय काचेरी संघाचा. खूप मोठी जबाबदारी आली हेमांगीवर आणि काय या जबाबदारीला पार पाडतील का हा सुद्धा प्रश्न आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ ये क्या हुआ. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. ओ वेगाने झाली फेकी. बॅकअप साठी 3 खेळाडूंनी सुद्धा चेंडूला विट केलंय. नो +2 म्हणजे तब्बल 3 धाबा आहेत. पहा बॅकअप साठी कोणीच का नाहीये. इतकं सर्व काही घडतं मग बॅकअप साठी कोणीच का नाहीये हा सुद्धा प्रश्न. नेक्स्ट बॉल फ्री हिट. 3 चेंडू मध्ये 7 धाबा ही सुरुवात आहे काचेरी संघाची. चैतालीच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपविला गेलाय आणि पुन्हा एकदा चैताली स्ट्राइक अँड ईशा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. या अगोदर सुद्धा त्याच क्षेत्रामध्ये फिल्डिंग झाली होती परंतु बॅकअप साठी कोणीच नव्हतं. त्या कारणानं त्या 2 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा 4 चेंडू 8 धावा. ओ व्हाट अ शॉट. ऑन साइडला पॉवरफुल बनवलं गेलं हेमांगीने आणि चेंडूला पाठवलं सी मार्ग पार. षटकार 6 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू 14 धाबा दाखल. सर्व काही ठीक होतं पहिल्या 3 चेंडू मध्ये. मग त्यानंतर खेळ का बदलला हा सुद्धा प्रश्न आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस कुठे आहे. ओ येस. अंपायर न दोन्ही हात हवेत म्हणजे चेंडू गेला सी मार्ग पार. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि तब्बल 20 धाबा दाखल. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू.
पहा पहिल्या 3 चेंडूमध्ये सर्व काही ठीक होतं, त्यानंतर इतक्या अडचणी वाढल्या की तब्बल 20 धावा धावपलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. जस्मिता नवीन गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक आणला ईसिया. पहिला बॉल ओ फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग तोपर्यंत एकच धावा आहे. पहा हेमांगीवर जबाबदारी घेत असताना आतापर्यंत हेमांगीच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 13 धावा आली आहेत. ही सुरुवात आहे. आता या सुरुवातीला कुठपर्यंत नेतील त्यावर सुद्धा चर्चा असणार आहे. 21 रन 21 धावा. ओ लोअर फुलटाचा चेंडू मिस केला गेलाय, परंतु आमचे ऑफिशियल पंच सांगतायत की नो चेंडू आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आता फ्री हिट येत असताना कशा प्रकारची बॅटिंग करता येईल ही थांबवता येईल. ओ थांबवलं गेलंय. इतका चेंडू वेगाने आला की दोन खेळाडूंना भीत केले गेले. पहा हेमांगीच्या प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक चिन्मय तलेकर यांच्याकडून असणार. फुल टॉस चेंडू ऑन साइडला. ओ चांगली फिल्डिंग. पहा मुक्कामच्या खेळाडूंकडून बऱ्याच मॅच नंतर चांगली फिल्डिंग होताना दिसले. ही सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. सेमीफायनलची मॅच आहे, सर्वांना माहित आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा सिंगल साठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ दुसरी धाव घेता इतके खेळाडू आले होते की कोणाच्या हातामध्ये चेंडू जाहीर करायला मार्ग नव्हता. 2 धावा आल्या गेल्यात. 26 रन 26 धावा. 1.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. चर्चा होते, चर्चा महत्वाची आहे, चर्चा होणार. आणि आता या चर्चेमध्ये कशा प्रकारचं उत्तर येईल. फर्स्ट स्ट्राईक हँडला हेमांगी आणि जस्मिताच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ समोर डाऊन टू ग्राउंड. व्हाट अ शॉट. काय जबरदस्त फटका. चेंडू सीमार गप्पार. षटकार 6 धावा. 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा जे लगावलं गेलं होतं ते आलं गेलं चिन्मयकडून. काय बात आहे. 32 धावा 32 रन. पहा हेमांगी अशा प्रकारे उभे की असं वाटतंय की कुठे नक्की खेळू केलेला मार्ग नाहीये. बॅटर सुद्धा गोलंदाज सुद्धा विचार करतोय. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस समोर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. 2 षटक संपली. 33 धावा धावपलकावर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. पहा पारितोषिक जे लगावलं गेलं होतं हेमांगीसाठी तिचे आमच्या कमेंट्री बॉक्स कडून जमा करायचं आहे. 33 धावा. 2 षटक संपली. 33 धावा धावपलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आणि भावना नवीन गोलंदाजी मार्कवर. भावनाच्या हातामध्ये चेंडू आहे. कशा प्रकारे पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ पावर केलंय. पॉवर जनरेट. चेंडू सी मार्ग पार. षटकार 6 धावा. थँक्यू. 28 धावांवर खेळतोय. 30 धावा जर काही झाले तर मैदान सोडावं लागणार आहे हेमांगीला. हे स्पर्धेचे नियम आहेत आणि खूप चांगले नियम आहेत, जेणेकरून तितक्या धावा धावपलकावरती बनवल्या नाही जाणार. तो प्रयत्न या आयोजकांनी केला गेलाय. ओ फुल टॉस. यष्ट्यांच्या कुटी आहे. सर्व गोष्टी पाहता येस क्लीन बोल्ड. फुल टॉस चेंडूला मिस केलं गेलं आणि यष्ट्यांवर चेंडू अनेककार बाद व्हावं लागलं हेमांगीला. हॅलो. या अगोदर नो चेंडू नव्हता. पहा नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. उर्मिला. पहा किती धावा आहेत. 39. भावनाच्या हातामध्ये पुन्हा चेंडू सोपावला गेलाय. फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ ये क्या हुआ. झेल सुटला. त्वरित फेकी केली तोपर्यंत
एकच धाव. 40 धाबा. 40 धाबा धावफलकावरती 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ओ नो चेंडू, नो चेंडू, नो. या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आमच्या ऑफिशियल तिन्ही पंच बारकाईने पाहतायत आणि येस साठी नो. नो +1 तब्बल 2 धाबा. 42 धाबा धावफलकावर. नेक्स्ट बॉल फ्री हिट. हा सर्व काही ठीक असताना या प्रकारच्या चुका का, हा सुद्धा प्रश्न असणार आहे. या अगोदर आपण ब्रेक थ्रू आणून दिलाय, मग ब्रेक थ्रू आणून देत असताना या प्रकारच्या चुका शेवटी आठवत आहेत. चावलेला आपण त्या डगआउट मध्ये जात. ओ चांगला चेंडू, चांगला चेंडू पायावर आदळलाय आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहा अतिरिक्त धावा येत आहेत, विकेट येत आहेत, षटकार येत आहेत, सिंगल येत आहेत, बरंच काही घडलंय. 2.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ. 42 धाबा धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ पुन्हा डॉट लगात. आता काय घडलंय नक्की करायला मार्ग. पहा बॅट कुठे आहे, सर्व गोष्टी पाहिल्या जातात आणि बारकाईने बघत असताना खरकार नॉट आउट डिसिजन आले गेले. हा लास्ट बॉल आफ्टर थर्ड ओव्हर. 42 रन. 42 धाबा. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील, जिकडे ओ पुन्हा पायावर. लगातार तिसरा डॉट की विकेट. विकेट. ईशा धावचीच्या रूपानं बाद. 3 षटक संपली. 42 धाबा धावफलकावर 3 गडी बाद. तीन षटक जवळपास संपल्यात. 42 धाबा धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ. भाविका शेवटच्या अंतिम षटकामध्ये. ओ पहिला बॉल. चांगला चेंडू आणि 1 धाव आली गेली. निर्जला नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते, जिकडे शेवटचे 5 चेंडूचा खेळणे शेष आहे. काचेरी प्रथम बॅटिंग करत असताना. हो पुन्हा पायावर. इतक्या अडचणी वाढून ठेवल्यात की बॅटची नव्हे तर पायाशी संपर्क होतोय चेंडूचा. खूप मोठ्या दबावामध्ये आल्यात. ओ ये क्या हुआ. नो चेंडू. आता इकडून सर्व काही ठीक आहे, मग या अतिरिक्त धावांची काय गरज आहे, हा सुद्धा प्रश्न आहे. सर्व काही ठीक आहे, या चुका शेवटी दिसत आहेत. लगातार 2 विकेट साठी भाविकाला A1 जोडीकडून 200 रुपयाचं पारितोषिक. भाविकाच्या हातामध्ये चेंडू सोपवले गेलाय. लेग स्टंपच्या बाहेर. आमचे ऑफिशियल पंच सांगतायत आणि वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 45 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. ओ टोला लागलाय पाठीमागे. बॅकअप साठी चांगली फिल्डिंग आणि एकच धाव. पहा खूप चांगली फिल्डिंग करतायत तिकडे. शेवटचे 3 चेंडूचा खेळ आणि 46 धावा धावफलकावर. लगातार 2 विकेट साठी 500 रुपयाचा पारितोषिक. ओ पुन्हा मिस पाठीमागे चेंडू लढवले ना खेळकर. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. लास्ट 2 बॉल रिमेनिंग आफ्टर फर्स्ट इनिंग. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ बॅकअप. तिसरा खेळाडूने बॅकअप दिलाय. पहा पहिल्याने सोडला, दुसऱ्याने सोडला, तिसऱ्याने खेळकर बॅकअप आणि फक्त एकच धाव आली गेली. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. ओ पुन्हा डॉट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि 47 धावा धावफलकावरती. 48 धावांचं टार्गेट सेट केले गेले काचेरी संघाने मुक्कामपाडा संघासमोर. बिग मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये जाणार, त्यासाठी कुठेही जाऊ नका, पाहत राहा
आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी महिला प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम विथ स्ट्रेट वेव्ह लाईव्ह ऍक्शन इन डिबेट नेटवर्क. थँक्यू. हॅलो हॅलो, एक आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत. नागेश घरत उर्फ नाग्या, पुरापाड्यातले एकमेव व्यक्ती आहे. नागेश घरत यांनी स्टेजवर यायचं आहे. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. हमने बात यही मन में ठाने है माया भवानी. अब सब मस्ता बड़े बड़े खुदार है. अब हर एक दिन बराज का त्योहार है. अब ये ईद नाज में तेरी लाज हम जगे तेरे नबी जब माया है माया भवानी. नागेश घरत उर्फ नाग्या त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मंचावर जायचं आहे. तुमचं आगमन आहे. मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मला त्या नक्कीनं मारली. थँक्यू. हा 48 धावांचं टार्गेट सेट केले गेले आणि या 48 धावांचं हा लगात चला बॅटर पाठवा. हो पाणी पिते. हा गरजेचं आहे. मे महिन्याचे दिवस म्हणजे सर्वात जास्त आठवते म्हणजे ते पाणी. आणि फार शानदार दमदार आयोजन मध्ये ही स्पर्धाचे आयोजित केली गेले. या अगोदर पुरुष गटामध्ये 2 पर्व पाहिलेत आपण ओरम क्रिकेटची याच मैदानावर. आता काहीतरी नवीन करायचा तो प्रयत्न करत असताना त्या आगरी युवा प्रतिष्ठानने त्या महिलाच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्यात अंडरमच्या. आणि अंडरमच्या आयोजित करत असताना पहिल्या परामध्ये शानदार दमदार आयोजन. सलामीवरती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. दीप्तीच्या हातामध्ये चेंडू आहे आणि 2 बॅटर सलामीवरचे जे दाखल झाले गेल्यात. हर्षाली आणि पूजा लगातार 3 षटकारासाठी A1 जोडी परेश भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक कुठल्याही बॅटरला. हा 48 धावांचं टार्गेट आहे. हॅलो चला, पारितोषिक आहे लगातार 3 षटकाराला A1 जोडी परेश भोईर यांच्याकडून 200 रुपये आहे. कोणी पण षटकार मारले तर 3 षटकारासाठी 200 रुपये. चला पहिला बॉल. ओ समोर डाऊन ग्राउंड वर शॉट. इतकी ताकद लावले की कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. येस इट इज ह्यूज हिट. हॅलो काय फटका खेळलाय कस्तू. पायातला बॉल झणझणीत मारलेला आहे. सीमा रेषेपार षटकार. एक नंबर फटका. आणि त्या पायातला बॉलला उडवत असताना ताकद सुद्धा तितकीच लावली गेली होती. त्यासाठी नो डाऊट नो इश्यू. आणि काय जबरदस्त सुरुवात आहे. 6 धावा दाखल कबर. ओ ये होईना बात. आता तुझ्याकडे तितकी ताकद आहे, माझ्याकडे सुद्धा युरो पॉवर आहे. आणि या युरो पॉवरला दाखवत असताना कदाचित चेंडू पाठीमागे निघून गेला. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. पहा पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. पहिल्या
पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 7 धावा धावफलकावर आहेत. पहा हर्षाली आणि पूजा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दीप्तीच्या हातामध्ये चेंडू आहे. खूप मोठी मॅच आहे. ओ क्लीन बोल्ट. ओहो काय जबरदस्त चेंडू पायामधून आतमध्ये आणि आतमधून येत असताना बॅटशी नव्हे तर डायरेक्टली यष्टांशी पहिल्या विकेटचं बटन गॉड. थँक्यू. हर्षाली भोईर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहा कशा प्रकारे चेंडू होता, कुठून आला, आतमधून येत असताना चेंडू किती कट झाला आणि कट होत असताना डायरेक्टली यष्ट्यांवर नक्कीकार बाद व्हावं लागलं होतं. 4 चेंडूचा खेळ झाला 7 धावा दाखल. ओ पुन्हा डॉट. पहा पहिल्या चेंडूवर षटकारानंतर कशा प्रकारे कमबॅक केलंय दीप्तीने आणि फक्त एकच धाव आली गेले 4 चेंडू मध्ये. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन 7 धावा दाखल. ओ पुन्हा डॉट. लगातार दुसरा पहिलं षटक संपलं 7 धावा दाखल. 48 धावांचा पाठलाग आहे. पाठला की बचाव. मुक्काम पाडा संघासमोर काचेरी हे बॅटल आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी महिला प्रीमियर लीग 2025 या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डिझेल. पहा दुसरं षटक मार्गस्थ आहे. ऐश्वर्याला हेमांगीच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला बॉल. ओ काय जबरदस्त चेंडू. असा कोणी विचार सुद्धा केला नसेल चेंडू इतका आतमध्ये येईल. बॅकअप साठी कोणीच का नाहीये. ओ ढूंढो रे साजना. अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे. पहा कशा प्रकारे चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, कुठून कट झाला. बॅकअप साठी कोणीच का नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय आणि अडवत असताना फक्त सिंगल आली गेले. ओ पुन्हा डॉट. 1.3 चेंडूचा खेळ चाललाय. 10 धावा पहा पहिल्या चेंडू षटकार वळता किती धावा आल्या. फक्त 4च धावा आल्या. मला तर वाटतं कसतो बॉल समजत नाही. हर्षाली भोईर यांना बॉल समजत नाही कशा प्रकारे खेळायचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन. आता पहिल्या षटकामध्ये वळखता जे काही घडलं ते सर्व विसरावं लागणार आहे. या इक्वेशनला कशा प्रकारे पाहतोय. 14 मध्ये 37. फुल टॉसला पॉवरफुल युरो पॉवर बिग षटकार 6 धावा. 9 प्लस षटकार म्हणजे तब्बल 7. पंढरपुरात काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग. थँक्यू. नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावसंख्या दाखलकर 18 धावा 18. 4 चेंडूचा खेळ झाला गेलाय. 4 चेंडू 18 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे आणि हर्षालीच्या बॅट मध्ये षटकार आला गेलाय. हेमांगीच्या हातामध्ये चेंडू आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. समोर डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. एका टप्प्याने चेंडूला अडवलं गेलं. सिंगल रन. पहा मॅच मध्ये मजा येणार आहे. 13 मध्ये 29. 13 चेंडू 29 धाव्यांची गरज. या इक्वेशनला आतापर्यंत मॅच आणून थांबले गेले. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली सेमीफायनल मध्ये त्या सेमीफायनलच्या स्पॉट्स मध्ये त्या स्पॉटला पोहोचणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चांगली फिल्डिंग. सिंगल रन. 2 षटकं संपली. 12-28 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. कुठे जाऊ नका, पाहत राहा.
टाक्यू 20 12 मध्ये 28. नीतीच्या हातामध्ये चेंडू आहे. तिसरा षटक मार्गस्थ आहे. एका बाजूला काचरी स्ट्रायकर्स, समोर मुक्कामपाडा कांगारो 11. हे बॅटल जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. आता कोण दाखल होणार यावर चर्चा. या मॅचचा रिझल्ट खऱ्या अर्थानं या षटकामध्ये लागणार आहे की कुठला संघ या मॅच मध्ये पुढे आहे. आता जितकी जबाबदारी हर्षालीवर असणार आहे तितकीच जबाबदारी नीतीवर सुद्धा असणार आहे. हर्षाली कुडू आणि हर्षाली भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अशा वेळेला 12-28 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. पहिला बॉल कशा प्रकारे सोडलाय पहा. लेग स्टंपच्या बाहेर +1 म्हणजे तब्बल 2 धावा आल्यात आणि आता 12 मध्ये 26 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. पहा या प्रकारच्या चुका का. सर्व काय ठीक आहे मग या चुका शेवटी दिसत आहेत. आणि पहिला बॉल वाईट असल्या कारणाने पुन्हा एकदा नीती सज्ज होतोय. समोर डाऊन ग्राउंड दोन्ही पायांच्या मधून येस चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा. थँक्यू. कशा प्रकारे फटका डाऊन ग्राउंड समोर चुकी झाली होती. फुल टॉसला बनलेलं पॉवरफुल. हो काय जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार 6 धावा. थँक्यू 32 धावा. 10 मध्ये 16 10-16 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले आणि 27 धावांवर खेळते हर्षाली. पुन्हा आणि अखेरकार आता हर्षाली कुडूला मात्र मैदान सोडावं लागलंय कारण 33 धावा झाल्या कारणानं तिला आता मात्र मैदान सोडावं लागलंय. पहा इक्वेशन कुठे आहे. मॅच कुठे बनली, कोणाच्या अगेन्स्ट बनली, का बनली, कुठे फटके ते एक्झिक्यूट केले गेले या सर्व गोष्टी विचार करतायत. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आता 9 चेंडूमध्ये 10 धावा आहेत. आता 9 चेंडूमध्ये 10 धावा येत असताना आमच्या मागे आमचे 2 खेळाडू आहेत. एक खेळाडू हसते दुसरी नाराज काय आहे. खेळायला अजूनही मार्ग नाहीये. आता विकेट हवा. विकेट समोर विकेट का हवाय. ब्रेक थ्रू हवाय. इकडून जर का या मॅचला जिवंत ठेवायचं असेल तर या प्रकारच्या चुका चालणार नाही. नो +1 अशा तब्बल 2 धावाल्यात. मॅच होती कुठे, मॅच बनली कुठे. आता 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. काय जबरदस्त मॅच आहे. मॅच मध्ये कशा प्रकारे कमबॅक केलं, कुठे केलं, कोणाच्या विरोधात केलं, मॅच कुठे बसली गेली. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फुल टॉस. बॅटचा टोला लागला होता आणि टोला लागत असताना पुन्हा 9 चेंडू. नो +1. या प्रकारच्या चुका कुठे करतायत, कशाला करतायत, का करतायत. सर्व काय ठीक होतं. नो +1 तब्बल 2 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट. 42 धावा धावफलकावरती. आता 9 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. 9-6 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा बाहेर. आता 9 मध्ये 5. 9 चेंडू 5 धाब्यांची गरज. फुलटॉस चेंडू समोर. चांगली फिल्डिंग. पहा नीतीच्या षटकामध्ये संपूर्ण खेळ बदललाय. काचेरी संघाचा मुक्कामचा संघ ज्या दबावामध्ये होता त्या दबावाला बघता बघता एका षटकामध्ये असं काय घडलं की कोणी विचार सुद्धा करू शकला. नो +1 पुन्हा चुकी. आता फक्त 3 धाव्यांची गरज आहे. 8 मध्ये 3 या इक्वेशनला मॅच आली गेले. पहा नीतीच्या षटकामध्ये किती धावा आल्यात. 25 धावा आल्यात. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फेकी झाली गेले. फेकी नकेरकार गडी मात्र बाद.
उशिराने का आली नाही परंतु विकेट आली गेले. येस गॉन. थँक्यू. 7 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. 7 मध्ये 3. 7 चेंडू आणि 3 धावा. ओ पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा झाली गेली. आता फक्त एका धावेची गरज आहे. षटक संपले. तिसरं आणि चला 6-1 या इक्वेशनला मॅच आली गेली. सर्व काही खेळ तिसऱ्या षटकामध्ये बदलला. त्याचं कारण होतं त्या षटकामध्ये किती धावा आल्या. 27. न घडणारी गोष्ट सुद्धा झाली गेली. इतक्या दबावामध्ये येत असताना त्या षटकाला आमंत्रित करणं आणि त्या आमंत्रित करत असताना त्या प्रकारची फटकेबाजी करणं. ओ मॅच 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 फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय. मुक्काम पडा कांगारू 11 या संघाने आणि पराभवाच्या छायेत जात असताना काचारी संघ. हॅलो 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 कमिटी मेंबर सर्वांनी समालोचकाकडे यायचं आहे. कृपया करून 10 मिनिटं सामना थांबवण्यात येणार आहे. विशेष सूचना आहे. विशेष बोलणं आहे थोडं. सर्वांनी कमिटी मेंबरने समालोचकाकडे यायचं आहे. 10 मिनिटं सामना थांबवण्यात येणार आहे. सर्वांनी समालोचकाकडे यायचं आहे. कमिटी मेंबर आणि सचिन पाटील तुम्ही सुद्धा यायचं आहे.